हॅलो नमस्कार, मी नेहा आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर गेले 4-5 दिवस ना खूपच घाईचे होते, कारण माझं एक मीटिंग होती। तर त्या मीटिंगच्या संदर्भात मला सकाळी लवकर बाहेर पडायला लागायचं आणि ऑलमोस्ट 12 तासानंतर मी घरी यायचे। तर त्यामुळे मला शॉर्ट्स व्हिडिओ, लॉंग व्हिडिओ काहीच अपलोड करणं शक्य नव्हतं। आणि त्याच्या आधीचं पण असं होतं की त्याच्या प्रिपरेशनसाठी, म्हणजे मीटिंगच्या प्रिपरेशनसाठी मला बराच वेळ द्यावा लागला, त्यामुळे मी ॲडव्हान्समध्ये पण शूट नाही करू शकले। तर आज म्हटलं तुमच्यासोबत डेली व्लॉग शेअर करावा। तर साधारणतः विवान डे केअरला जाईपर्यंत ना मला काहीच शूट करणं शक्य होत नाही, आणि जरी शूट करायचं म्हटलं तर मला सकाळी मग थोडंसं लवकर उठून करावं लागतं। कारण विवान जेव्हा उठतो ना तर त्याला मी किंवा गणेश आम्हाला आमच्या दोघांपैकी एक कोण तर त्याला लागतं, इन द सेन्स की त्याच्या अवतीभोवती पाहिजे, असं नाही की काम करत किंवा आपण काहीतरी काम करतोय आणि मग तो त्याचा एकटा खेळतोय। तर डे केअरला जायच्या आधी त्याची थोडीशी ही कंडिशन असते, आणि मग सकाळी गणेशला पण लवकर निघायचं असतं, आणि त्या सगळ्या गडबडीमध्ये ना मला अजिबात शूट करता येत नाही। त्यामुळे मग मी आज विचार केला की माझं 10 नंतरचं 1 वाजेपर्यंतचं, म्हणजे माझं ऑफिस 1ला स्टार्ट होतं, तर त्याच्या आधीचं माझं जे रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर करावं, आणि आय होप तुम्हाला ते आवडेल। तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर मी नेहा, आणि मी स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती। तुम्ही पहिल्यांदाच माझे व्हिडिओ बघत असाल तर माझे जे जुने व्हिडिओज आहेत ते देखील नक्की बघा, आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका। तर आठवड्याची कामं माझी राहिली होती, कारण सॅटर्डेसुद्धा माझा वर्किंग होता। संडेला मी ॲक्च्युली मुद्दामहून सुट्टी घेतली होती, म्हणजे मलाच एक्झर्शन झाल्यासारखं झालं होतं। त्यामुळे मी विचार केला की ठीक आहे, मी संडेचा पूर्ण दिवस माझ्या स्वतःसाठी घालवेन किंवा स्वतःसाठी स्पेंड करेन। त्यामुळे त्या दिवशी मी काहीच नाही केलं, ना शूट केलं ना बाकी गोष्टी केल्या। तर माझं वीकली प्रिपरेशनसुद्धा राहिलं होतं। आता ॲक्च्युली आज आहे मंगळवार, तर मला इतकं जास्त नाही करता आलं, पण त्यातल्या ज्या थोड्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी होत्या तर त्या मी तुमच्यासोबत शेअर करेन की मी कशा पद्धतीने हे प्रिपेअर करते। त्याचबरोबर आज 1-2 रेसिपीज मी करते आहे। खूप अगदी रॉकेट सायन्स नाही आहेत त्या रेसिपीज, खूप छोट्या आहेत, आणि तुम्हाला अगदी छोट्या भुकेसाठी तुम्ही करू शकता। त्यातली एक रेसिपी असं आहे की तुम्ही चीट मील म्हणून किंवा तुमच्या मुलांना चीट डे ज्या दिवशी असतो त्या दिवशी खायला देऊ शकता। तर ती रेसिपी अतिशय सोपी आहे, अगदी 2 इन्ग्रेडियंट्समध्ये होणारी आहे। तर ती बघायला चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, आणि आत्ता वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथं ना आपण सगळ्यात पहिल्यांदा ओरिओ चॉकलेट बॉल्स बनवतो आहे। तर माझ्याकडे चॉकलेट नाही आहे, म्हणून मी आत्ता फक्त ह्या रेसिपीचं नाव चेंज करते की ओरिओ बिस्किट बॉल्स, पण मी तुम्हाला ओरिओ चॉकलेट बॉलची रेसिपीज सांगेन, तर तुम्ही ती घरी एकदा नक्की ट्राय करून बघा। तर ओरिओमध्ये जनरली बघायला गेलं तर 2 फ्लेवर येतात, एक चॉकलेट आणि एक व्हॅनिला। तर चॉकलेट फ्लेवरचं जर तुम्ही हे चॉकलेट बॉल्स बनवले ना तर खूप छान लागतात टेस्टला, आणि तुम्ही एकदा नक्की करून बघा। तर इथं ना मी 2 पॅकेट्स घेतलेले आहेत, तर तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये कळेलच की ह्या 2 पॅकेट्समध्ये साधारणतः किती बॉल्स बनवू शकतात। तर त्या अंदाजाने तुम्हाला क्वांटिटी कमी जास्त हवी असेल तर तुम्ही ती करू शकता। तर आता मिक्सरला बारीक करून घेतल्यानंतर ना ह्याच्यामध्ये काही वेळेला मोठे तुकडे राहतात, तर ते काढून घ्यायचे, कारण नंतर आपण जेव्हा ते लाडूसारखं वळतो ना त्यावेळेला ते मध्ये येतात। तर इथं थोडंसं मी दूध ॲड केलेलं आहे, तर तुम्ही क्वांटिटी बघितली असेल तर तेवढीच क्वांटिटी आपल्याला ॲड करायची आहे। ह्याच्यापेक्षा जर जास्त क्वांटिटी ॲड केली ना तर आपण जसं चपातीचं पीठ मळताना पाणी एक्स्ट्रा झालं तर कसं ते चिकटून बसतं ना, तशा पद्धतीनंच होतं। आता ओरिओ चॉकलेट बॉल जेव्हा तुम्ही कराल ना तर ह्याच्यामध्ये चॉकलेट सिरप पण येतं, म्हणजे दुधाबरोबर ते देखील ॲड करायचं, त्याने छान एक बाइंडिंग येतं, चिकटपणा छान येतो, आणि बॉल्स छान वळले जातात। तुम्ही नुसतं दूध जरी वापरलं ना तरीसुद्धा ते छान होतात, आता तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये कळेलच। तर ह्याचा छान असा मी डो बनवून घेतलेला आहे। डो बनवल्यानंतर ना छोटे छोटे पार्ट घेऊन त्याचे असे हे बॉल्स वळून घ्यायचे आहेत। आता हे बॉल्स वळून झाल्यानंतर जेव्हा तुम्ही ओरिओ चॉकलेट बॉल्स बनवाल ना तर आपल्याकडे चॉकलेट कंपाऊंड असतं, त्याचं गनाश बनवून घ्यायचं, आणि त्या गनाशमधून डिप करून आपण काढले ना की मग तुम्ही असं हे प्लेटमध्ये ठेवू शकता, आणि हे साधारणतः अर्धा तास ते 1 तास सेट करण्यासाठी डीप फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे। तर तयार आहे आपलं ओरिओ बिस्किट बॉल किंवा ओरिओ चॉकलेट बॉलची रेसिपी। तर ते तोपर्यंत डीप फ्रीजमध्ये सेट होते, तोपर्यंत मी दुसरी रेसिपी करते। आता कदाचित तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की आज इतकं सगळं एकाच दिवशी का? तर जसं मी सांगितलं की मला संडेला मी मुद्दामहून सुट्टी घेतली होती, आणि ही माझी सगळी संडेची करायची कामं आहेत, तर ती संडेला केली नाही म्हणून आज मी मंडेला करते आहे।
तर बऱ्याचदा असं होतं की आपण बऱ्याचशा गोष्टी ठरवतो आणि त्या ठरलेल्या वेळेप्रमाणे किंवा आपल्याला जशा हव्या तशा घडत नाहीत, पण हरकत नाही आहे. तुम्हाला जसा वेळ मिळेल ना तशा पद्धतीने तुम्ही करू शकता, कारण प्रत्येक वेळेला आपली प्रायोरिटी आपण जी ठरवलेलीच आहे तीच असू शकेल असं सांगू शकत नाही. त्यामुळं आपल्याला थोडंसं कुठंतरी ॲडजस्ट करावं लागतं. तर जनरली माझं ऑफिस 1 वाजता चालू होतं आणि 10 ते 1 वाजताचा जो वेळ आहे ना, तर याच्यामध्येच मला ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. तर इथं आज ना मी चितळेंचं नेहमी गुलाबजामचं पॅकेट आणते, पण ह्यावेळेस मला ते मिळालं नाही म्हणून मी MTRचं आणलं होतं, पण ते देखील छान होतं. आता हे तेल जे उरलेलं आहे ना गुलाबजाम तळून, तर हे थंड झाल्यानंतर मी काय करणार, गाळणीनं गाळून ना एका बॉटलमध्ये मी हे सेपरेट काढून ठेवते. मी आहे त्याच किटलीत टाकत नाही, कारण मग ते नंतर आपल्याला नुसतं फोडणीला वगैरे कशाला तरी वापरता येतं. तर आता हे गुलाबजाम थंड झालेत. इथं पाकसुद्धा मी करायला ठेवला, पण पाक अजून तयार झालेला नाही आहे. तर तुम्ही ना एक ट्रिक करून बघा, हा पाक जेव्हा होतो ना त्यावेळेला ज्या भांड्यामध्ये तुम्ही गुलाबजाम म्हणजे स्टोअर करणार आहात ना त्याच्यामध्ये काढून हा पाक ना थंड करा, म्हणजे एकदम चिल्ड करा आणि त्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये थंड झालेले गुलाबजाम आहेत ना ते सोडा. तर ते इतके टेस्टला छान लागतात ना, तुम्ही एकदा करून बघा, कारण मी दरवेळेस असंच करते. तर पाकसुद्धा आता मी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून दिला आहे आणि इकडं शेंगदाणेसुद्धा भाजायचं चालू आहे आणि रवासुद्धा भाजायचं चालू आहे, कारण आता उद्या आहे एकादशी. तर खिचडी मला करायची होती, तर त्याच्यासाठी म्हटलं की शेंगदाणे थोडे मी आजच भाजून ठेवेन, थोडीशी प्रिपरेशन करून ठेवेन. कारण संध्याकाळी काय होतं की पिलूबरोबर 10 वाजेपर्यंत माझा वेळ असंच होतो आणि 10 नंतरनं अजिबात अंगात त्राण उरत नाही की मी काहीतरी करेन किंवा काहीतरी दुसऱ्या दिवशीचं प्रिपेअर करून ठेवेन. त्यामुळे सकाळी 10 ते 1च हा माझा वेळ असतो की त्यामध्ये मी संध्याकाळची पण कामं थोडीफार करून ठेवते. तर इथं रवा पण छान भाजत आला होता. तर हा जो पॅन आहे ना, तर स्पेशली मी फक्त हे असं जे भाजायचं वगैरे आहे ना त्याच्यासाठी ठेवलेलं आहे. तर इथं गुलाबजाम पण ऑलमोस्ट सेट झालेत आणि पाकसुद्धा ना एकदम थंडगार झाला होता, कारण मी तो डीप फ्रीजला ठेवला होता पटकन थंड व्हावा म्हणून. तर इथं ह्याच्यावरती गुलाबजामवरती मी टाकून घेतला आणि ह्या डब्यामध्ये स्टोअर केलेत मी. आणि हा डब्बा पुन्हा मी आत्ता फ्रीजमध्ये ठेवणार, जेणेकरून हे छान पद्धतीनं सेट होतील आणि गणेश येईपर्यंत त्याला अगदी छान गारगार गुलाबजाम खायला मिळतील. तर रवासुद्धा भाजून थंड झाला होता आणि मी हा डब्बा धुवून पुसून वाळवून स्वच्छ करून घेतला होता आणि मग ह्याच्यामध्ये मी स्टोअर करते आहे. तर तुम्ही देखील असं कुठलं प्रिपरेशन करताना हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ इथंपर्यंत थोडा जरी आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर शेंगदाणे भाजून पण झाले होते, तर शेंगदाण्याचे शक्यतो मी 2 बॅचेस करते. एक म्हणजे थोडे नुसतेच खायसाठी आणि दुसरं आहे ते म्हणजे त्याचा कूट करून ठेवते. तर शेंगदाण्याचं जे फुलफट आहे ना तर ते बाजूला उडून खूप घाण होऊ नये, नंतर आपल्याला करण्यासाठी डबल काम पडू नये म्हणून मी अशा पद्धतीनं ते चाळून घेते. आणि हे थोडे जे शेंगदाणे होते हे मी एअरटाईट कंटेनरमध्ये असे स्टोअर करून ठेवलेत आणि हे बाकीचे जे आहेत ना याचा कूट करणार आहे. तर बऱ्याच लेडीजना असं वाटतं की हे काम करायला ना खूप वेळ लागत नाही, पण मी खरं सांगते सकाळच्या वेळी काही वेळेला इतकी घाई होते ना की हे जर अगदी आयतं तयार असेल ना तर इतकं बरं वाटतं की म्हणजे मी सांगू शकत नाही. ज्या वर्किंग लेडीज आहेत ना त्यांना हे नक्कीच कळू शकेल किंवा त्या हे रिलेट करू शकतील. तर ही माझी उद्याची तयारी पण झालेली आहे आता आणि ऑलमोस्ट माझे थोडीफार म्हणते मी, पूर्ण नाही, थोडीफार आठवड्याची तयारी झालेली आहे. बाकीचे जे आहे ते मी येत्या व्हिडिओमध्ये शेअर करेनच तुमच्यासोबत. आजच्या व्हिडिओमधून मी खूप छोट्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. डेली ब्लॉग करायचं म्हटलं तर मला मॉर्निंगला अजिबातच वेळ मिळत नाही, त्यामुळे मी थोडंफार जितकं मला शक्य होईल तितकं मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते. हे सगळं शेअर करण्यामागचा एकच उद्देश आहे की बऱ्याचशा लेडीजना ना याच्यामधून मोटिवेशन मिळतं की बाकीचे लोक किंवा बाकीच्या स्त्रिया कशा पद्धतीने हे मॅनेज करतात, त्याच्यावरून त्या देखील शिकतात. म्हणून हा माझा प्रामाणिक प्रयत्न होता की मी जे करते आहे किंवा मी ज्या पद्धतीने मॅनेज करते हे तुमच्यासोबत शेअर करावं. मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये ना एक खास प्रोडक्ट मी मिशोवरनं मागवलं आहे, जे स्पेशली पावसाळ्यासाठी मागवलं आहे. तर त्याचा रिव्ह्यू देखील तुमच्याबरोबर शेअर करेन. तर साधारणतः 3 आठवडे झालेत मला ते प्रॉडक्ट रिसीव्ह होऊन. तर म्हटलं आधी स्वतः वापरून बघावं, त्याचे ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत ते सगळं बघून झाल्यानंतर मग मी विचार केला की उद्याच्या व्हिडिओमध्ये किंवा येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत ते प्रोडक्ट नक्की शेअर करेन आणि मी आशा करते की ते तुम्हाला आवडेल. तर व्हिडिओ हा जर आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.